दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी 4 सदस्यीय समिती स्थापन। गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या आरोग्य उपसंचालकांना सूचना। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दोन्ही शिवसेना आक्रमक। शिवसैनिकांनी पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालय अधिकाऱ्यांवर फेकले चिल्लर, तर पतितपावन संघटनेनं रुग्णालयाच्या नावाला फासलं काळं। ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। पुण्यातल्या गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं आरोप फेटाळले। जमतील तेवढे पैसे जमा करण्यास सांगितल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण। लोकशाही मराठीच्या न्यूज प्लॅनेट कार्यक्रमाच्या माध्यमातून पीडित भिसे कुटुंबियांचा थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद। भविष्यात पुन्हा अशा घटना घडणार नाही त्याची खबरदारी घेऊ, आरोग्यमंत्र्यांचं पीडित कुटुंबाला आश्वासन। पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात। पालिकेचा 27 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर। राज्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। मुंबई, ठाण्यासह सांगली, छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस सुरू, तर भिवंडी, कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगरमध्ये सुद्धा अवकाळी पावसाची रिमझिम। देशभक्तीपर चित्रपटांचा कलाकार हरपला। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन। आणि प्रशांत कोरटकरचा कळंबा कारागृहातला मुक्काम वाढला। कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 7 एप्रिलला सुनावणी। महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोरटकर कोठडीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।